धुळे शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न आता गंभीर झालेला आहे। धुळे शहरातील महानगरपालिकेच्या वतीने धुळ्यातील संपूर्ण हद्दवाढ झालेला आणि धुळे शहरातील कचरा उचलले जात असतो। दररोज साधारण 90 टन हा कचरा उचलले जात असतो। मात्र सध्या धुळे शहरात कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याची अवस्था बिकट झालेली आहे। 79 कचरा गाड्या उचलण्यासाठी आहेत, मात्र त्यापैकी अनेक गाड्या ह्या बंद अवस्थेत पडलेल्या आहेत। आपण बघू शकतो की या जवळपास 14 ते 15 गाड्या ह्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम हा धुळे शहरातील कचरा उचलण्याच्या परिस्थितीवर झालेला आहे। गाड्या बंद झाल्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणात धुळे शहरातील विविध चौकांमध्ये कचरा साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे अनेक नागरिक यांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत। गेल्या काही वर्षापूर्वी या गाड्या जवळपास 84 गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या आणि त्यापैकी आता फक्त 79 गाड्यांच्या वतीने कचरा संकलन केले जात होतं। मात्र आता त्यापैकी फक्त 65 गाड्यांकडूनच फक्त कचरा उचलले जात आहे। मात्र त्यामुळे इतर ठिकाणी हा कचरा साचून राहतो आहे। खाजगी कंपनीच्या वतीने हे कचरा संकलन सुरू होतं, त्यानंतर मात्र महापालिकेच्या वतीने 1 मे पासून कचरा संकलनाला सुरुवात केली। मात्र असं असलं तरी अद्यापही सध्या खाजगी कंपनीच्या मार्फतच या गाड्यांमार्फत हा कचरा संकलन केले जातो आहे। धुळे शहरातील नागरिकांचा आरोग्याचा मोठा प्रश्न या कचऱ्यामुळे झाला असून लवकरात लवकर या गाड्या दुरुस्त व्हाव्यात आणि कचरामुक्त धुळे शहर करावं अशी मागणी आता सातत्याने नागरिकांकडून होताना दिसून येत आहे। मनीष माजोळे, TV9 मराठी, धुळे।